नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता पुन्हा एकदा सुष्मिताच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारायचं काम या अंशुमनने आणि मल्लिकाने केलेलं आहे. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की काही झालं तरी आपण काय करायचं, तर या सुष्मिताला भडकवायचं आणि सुष्मिता जाऊन भडकते. कारण सुष्मिता एवढी मूर्ख आहे की तिचं डोकं स्वतःचं चालतच नाही. म्हणून आता सुष्मिताने गिफ्ट मागितलेलं आहे, लग्नाचं गिफ्ट समरकडे मागितलंय. ते म्हणजे या घरातला माझा हक्क मला हवाय, मी या घरची सून आहे तर मला तो हक्क मिळाला पाहिजे असं म्हणत तिने गिफ्ट मागितलेलं असतं. आणि ते गिफ्ट साधं सुद्धा तिनं मागितलेलं नाही, तर तिने घरातला हक्क मागितलेला आहे. म्हणजे घरातल्या चाव्या मागितलेल्या आहेत, ज्या चाव्या या सुनेकडे आहेत, घरातल्या मोठ्या राजवाड्यांच्या मोठ्या सुनेकडे आहेत. त्या चाव्या तिनं घेतलेल्या आहेत. पण एका दिवसामध्येच आता तिची मस्ती जिरणार आहे आणि त्या चाव्या पुन्हा स्वानंदीकडे येणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्यावेळेस मात्र समरने अंशुमनची गचंडी सुद्धा पकडलेली आहे. तर मल्लिका स्वतःहून त्या चाव्या स्वानंदीकडे देते आणि त्यासोबतच इकडे जी सुष्मिता आहे, जी पुढे पुढे करून बोलत असते, ती सुष्मिता स्वतःहून त्या स्वानंदीची माफी मागत आहे. तर आता कार्यक्रम सुरू असतो आणि या कार्यक्रमामध्ये आता सुष्मिताने गोंधळ घातलाय. आता सुष्मिताचा गोंधळ असा आहे की तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिने स्वतः तो ड्रेस घालून आली आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच जे काही ड्रेस घातलाय आणि हे सगळं स्वानंदीमुळे झालंय, मला स्वानंदीताईने ड्रेस दिलेला आहे. सगळेजण दोष देत असतात तर तिथे येते ती म्हणजेच मंदा आणि मंदा म्हणायला लागते बरोबर आहे, शेवटी तू सावत्रपणा दाखवला आणि सावत्रपणा दाखवून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीला आता जबाबदार धरत आता इकडे स्वानंदीला दोष दिला जात असतो आणि पुढे पुढे बोलणारी अर्पिता असते. अर्पिता म्हणत असते की मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी स्वानंदीने केलेल्या आहेत, या सगळ्याला स्वानंदी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर स्वानंदीनेच हे सगळं केलंय कारण स्वानंदी असं वागूच शकते असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, बाद झालं अर्पिता, आत्ताच्या आत्ता उठायचं आणि घराच्या बाहेर व्हायचं, कारण या घराशी संबंध नाहीये, तू या घरी सासरवाशी म्हणून आलेली आहे, निघायचं, चालायला लागायचं. तेव्हा लगेचच मल्लिका आता बाजू घेऊन बोलायला सुरुवात करते. मल्लिकाचं असं म्हणणं असतं, असं काय बोलतोयस तू, अरे समर असं नको बोलूस. तेव्हा समर म्हणतो, मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये, जे काय खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण या पद्धतीने गोष्टी होणं गरजेचं नाहीये असं सांगितलं जात असतं. आता मात्र सगळेजण स्वानंदीची बाजू घेत असतात, पण मल्लिका मंदा हे सगळं बोलत असतात आणि मल्लिका आणि मंदा वारंवार सावत्र सावत्र हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला खूप वाईट वाटतं. आजपर्यंत स्वानंदीने कधीच सावत्रपणा दाखवलेला नाहीये, कधीच चुकीचं वागलेली नाहीये आणि आज मात्र तिला या सावत्रपणाच्या गोष्टी केल्या जात असतात. स्वानंदीला वाईट वाटतं. स्वानंदी म्हणते की का असं होतं, हे सगळं माझ्याच बाबतीत का. आणि इकडे आता बाबांना खूप राग येतो आणि स्वानंदीचे बाबा मंदाच्या हाताला धरून तिला दरादरा ओढत घेऊन चाललेले असतात. त्यांना माहिती आहे मंदा कशी आहे, आजपर्यंत मंदाने काय केलंय आणि स्वानंदीने सुद्धा काय केलंय, या सगळ्या गोष्टींची जाणीव बाबांना आहे आणि स्वानंदी कधीच चुकू शकत नाही, या गोष्टी आजीला सुद्धा माहिती आहेत. आणि मग मात्र इकडे बाबा तिला ओढत घेऊन जातात. तर अधिरा म्हणत असते की पिंट्या दादा, नंदुताई असं कधीच वागू शकत नाही. समरने मात्र सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की सुष्मिताला स्वतःला का कळलेलं नाहीये, कारण कार्यक्रम कशाचा होता आणि सगळ्यांचं ठरलेलं होतं पारंपरिक वेशभूषा करायची आहे. मग हे सगळं जेव्हा तिने घालत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं नाहीये का, तिला स्वतःचा सिक्स सेन्स नव्हता का तिला ह्या सगळ्या गोष्टी करून तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागायचं होतं, तिला कळलं नाहीये का स्वतःला, असं म्हणत समरने आता चांगलीच या सुष्मिताचीच नांगी ठेचलेली असते आणि तिचाच माज उतरवलेला असतो. इकडे मल्लिका आणि अंशुमन या दोघांना भलताच आनंद झालेला असतो. त्यांना आनंद याच्यासाठी होत असतो की आपण जे काही केलेलं आहे ते छानच झालेलं आहे. इकडे स्वानंदी मात्र रडत बसलेली असते. तिला वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र स्वानंदीला हे सगळ्या गोष्टींचा राग येत असतो का आपण का चुकीचं ठरतोय. तेव्हा मात्र समर तिची समजूत घालायला येतो आणि समर म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही
आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे त्यात तुमचा काहीच दोष नाही. आणि तुम्ही मला का सांगितलं नाही आहे की तुमची आई सावत्र आहे? हे सगळं असं का तुम्ही लपवून ठेवलं? असं समर बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, हा विचार कधी डोक्यात आलाच नाही आहे. म्हणजे मी त्या घरी सावत्र आहे, ती माझी आई सावत्र आई आहे, असं कधी डोक्यात आलंच नाही. कारण आजपर्यंत तशी वागणूक मला कधी मिळालीच नव्हती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा समर समजवत असतो, समर स्वानंदीला म्हणतो, हे बघा, आजपर्यंत तुम्ही कधीच चुकीचं वागलेलं नाही आहे आणि तुम्ही कधीच चुकूही शकत नाही आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि कधी कधी माझं मन मला सांगतंय ना, त्यामुळं मला कोणत्याही पुराव्यांची गरज नाही, असं समरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. समरचं म्हणणं असं असतं की तुम्ही चुकू शकत नाही. आनंदच्या बाबतीत जे घडलेलं होतं त्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळं मला आता कोणत्याही पुराव्याची गरज नाही, असं समरने सांगितल्याबरोबर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरंच? तेव्हा समर म्हणतो की हो, आणि तुम्ही असं वागणारच नाही आहे. स्वानंदी स्वतःहून सांगू लागते की हो, मी असं कधीच वागणार नाही आहे. कारण मी असं का वागेल? कारण माझ्याच घरातल्या बाबतीत मी असं चुकीचं का वागेल? असं सगळं ती सांगत असते. समरला मात्र तिच्यावरती विश्वास बसलेला असतो. आणि समर म्हणतो की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे तुम्ही कधी चुकूच शकणार नाही. स्वानंदीला बरं वाटतं. त्यानंतर समरने आता पूजा ठेवलेली असते. आणि त्याचबरोबर म्हणजे आता लग्न झालेलं आहे, लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा बाकी राहिलेली होती. आजी म्हणते की पूजा घालून घेऊया, म्हणून समरने पूजा करायचं ठरवलेलं असतं. आता गुरुजींना वगैरे बोलवलं जातं. स्वानंदीची समजूत घालून झालेली असते. स्वानंदीला त्याने छान असं समजवलेलं असतं, काही विचार करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही कधी चुकीचंच वागू शकत नाही आहे, एवढा विश्वास समरला स्वानंदीवरती असतो. आणि तो स्वानंदीला तो सांगतसुद्धा असतो की अजिबात विचार करायची गरज नाही. तेव्हा मात्र इकडे आता अंशुमन आणि सुश बोलत असतात. आता सुश किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. अंशुमन मूर्खासारखं तिला बोलत असतो, तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही माझ्या बाबतीत जे घडतंय ते चुकीचंच घडत आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही या घरातले आहात, पण जिजू तुमच्याशी प्रत्येक वेळेस असं का वागतात? म्हणजे याचं काय कारण आहे? असं जेव्हा ती विचारते तेव्हा मात्र तो सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, खरं सांगायचं झालं तर या घरातला खरा वारस मीच आहे. या घरामध्ये मला कधीच अधिकार दिला जात नाही. आणि दादाला नेहमी असं वाटतं की तो अधिकार त्याच्याकडून हिरावून घेतला जाईल, म्हणून तो हे सगळं करतो आणि माझ्याशी चुकीचं वागतो. माझ्यावर प्रत्येक वेळेस रागवत असतो, ओरडत असतो. माझी कधीच चूक झालेली नसते. आता ही मूर्ख सुष्मिता, एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर एवढं सगळं झालेलं आहे तरीही सुष्मिता मात्र त्याच्यावरती आंधळेपणानेच विश्वास ठेवते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिला जराही वाटत नाही आहे की कधीतरी आपण शांतपणे विचार करावा, कधीतरी या गोष्टींबाबत विचार केला पाहिजे. आपण चुकीचं तर विचार करत नाही आहे ना, हा माणूस आपल्याला चुकीचं तर नाही का सांगणार? कारण आजपर्यंत आपल्या ताईने आपल्याशी कधीच खोटेपणा केलेला नाही आहे, मग आपली ताई आपल्याशी का खोटं वागेल? हा विचार मात्र तिच्या डोक्यात कधीच आलेला नसतो. तिच्या डोक्यात विचार येत असतो तो फक्त आणि फक्त माझा अंशुमनवर विश्वास आहे, अंशुमन जे सांगेल ते खरं, एवढंच धरून ती सुष्मिता बसलेली असते. तर इकडे मात्र आता ती म्हणते की नाही, यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मल्लिका म्हणते की आता तूच तुझ्या नवऱ्याला मान मिळवून देऊ शकते, असं तिला सांगू लागते. इकडे समर त्याचबरोबर स्वानंदी सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजण बोलत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं. आणि मग समर गुरुजींना विचारतो, काही हवं आहे का, पूजेसाठी काही कमी जास्त लागतंय का? हे सगळं तो पाहत असतो. मग गुरुजी सांगतात की झालेलं आहे. आता सुष्मिता आणि अंशुमन तिथं आलेले असतात, मल्लिकासुद्धा तिथं असते. आता या मूर्ख सुष्मिताला अगदी ॲक्टिंगच माहिती आहे कशी करायची, त्यामुळं ती ॲक्टिंग करतच तिथे येते. आणि ती म्हणू लागते की मला ना सांगायचं होतं की मला ना असं ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की जिजू मला एक गोष्ट बोलायची, जर ती गोष्ट मला मिळाली तरच मी पूजेला बसणार आहे. तेव्हा समर म्हणतो, काय हवं आहे तुला? आता समर प्रत्येक वेळेस तिच्या इच्छा पूर्ण करत चालला आहे. या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हा विचार समरने केलेलाच नाही आहे. समरच्या लक्षातच येत नाही आहे. स्वानंदी म्हणते ते अगदी बरोबर आहे. जर का ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या आणि अशा पद्धतीने जर आपण सुष्मिताबरोबर वागत गेलो तर तिला त्याचं काहीच वाटणार नाही आहे आणि ती प्रत्येक वेळेस हट्ट करत राहील. ही गोष्ट स्वानंदीला चांगलीच माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा मात्र आता स्वानंदी आणि सुष्मिता या सगळ्या बाबतीत विचार करत असतात. तेव्हा मात्र आता समर हे सगळं जेव्हा बोलत असतो
तेव्हा सुष्मिता तिथे येते आणि सुष्मिता म्हणू लागते की मला ना बोलायचं आहे. तेव्हा समर म्हणतो हा बोल, काय झालं? तेव्हा ती म्हणते की मला ना गिफ्ट म्हणून या घरातला हक्क हवा आहे. समर म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे? नाही, या घरातला सुनेचा हक्क, मोठ्या सुनेचा जो हक्क आहे तो मला हवा आहे. राजवाड्यांचा सुनेचा हक्क तिने मागत असते. आता मात्र धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय घडतंय. स्वानंदी म्हणते सुष्मिता तुला कळतंय का, तू काय बोलतेस या सगळ्या गोष्टी? तेव्हा ती म्हणते मी काहीच चुकीचं नाही बोलत आहे. मला या घरातला हक्क हवा आहे आणि तोच मी मागत आहे. हे ऐकल्यानंतर स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणत असते की नाही, ह्या सुष्मचं काहीतरी वेगळं चाललंय. हा विचार स्वानंदीच्या डोक्यात येतो. स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं की नाही, या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे. जर हिने अशी मूर्खासारखी वागत असेल तर याबाबत आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि ती डायरेक्टली समरला म्हणत असते की हो, मला या घरातला हक्क हवा आहे. समर म्हणतो दिला. तेव्हा स्वानंदी म्हणते अहो राजवाडे, काय करताय तुम्ही? तुमच्या लक्षात येत नाहीये का? कसला हक्क तुम्ही तिला देताय? असं का करताय तुम्ही? असं जेव्हा बोललं जातं तेव्हा समर म्हणतोय की मी काहीच चुकीचं करत नाहीये. तिला तिचा हक्क हवा आहे ना, तिला तिचा हक्क दिला पाहिजे, तेच तर मी करतोय. असं समर जेव्हा बोलतो तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे चुकताय तुम्ही. अहो असं काही करणं गरजेचं नाही. आणि तेव्हा मात्र समर म्हणत असतो की बोल. आणि तिच्या हातामध्ये सरळ सरळ समरने आता चाव्या दिलेल्या आहेत आणि तिला सांगितलं ह्या घे चाव्या. आता स्वानंदी म्हणते घराच्या चाव्या दिलेत ना, आता घरातला हक्क मिळाला ना तुला सुनेचा. आजी म्हणते की आता घरातल्या जबाबदाऱ्या असतात ना, त्याही तुला सांभाळाव्या लागणार आहेत. सकाळी लवकर उठणं, सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, त्याचबरोबर झाडांचं, माझी औषधं, समरचं, त्याचबरोबर अंशुमनचं, हे सगळं तुला बघावं लागणार आहे. आणि दुसऱ्याच दिवशी आता सुष्मिताची तारांबळ उडालेली असते. तिला उठायला जमत नसतं. स्वानंदीने आता घरातून काढता पाय घेतलेला असतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीत लक्ष द्यायचं नाही. आणि कारण स्वानंदीला कळलेलं असतं की हे सगळं अंशुमन आणि मल्लिकाच्या सांगण्यावरून झालेलं आहे. आता मात्र स्वानंदीला खूप राग आलेला असतो. स्वानंदी म्हणते नाही, हिची चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे, कारण ही ज्या पद्धतीने वागत आहे ना ती पद्धत चुकीची आहे. हिला चांगलंच आता अक्कल हिची ठिकाणावर आणणं गरजेचं आहे, हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि स्वानंदी म्हणते की आता शांत राहायचं नाही, काही झालं तरी या सुष्मिताला कळलं पाहिजे. आणि आता दुसऱ्याच दिवशी सुष्मिताची अशी काय धांदल उडालेली आहे, असा काय गोंधळ उडाला आहे की तिला कळायचं बंद झालं आहे. आणि सुष्मिता मात्र आता स्वानंदीच्या समोर आलेली आहे आणि ती अक्षरशः माफी मागत आहे. तिला काहीच जमलेलं नाही आहे. तर इकडे अंशुमन मात्र सुष्मिताला म्हणत असतो की नाही, काही झालं तरी चाव्या तू द्यायच्या नाहीत. आणि अंशुमन आणि सुष्मिताचं बोलणं ऐकलेलं असतं. अंशुमनला सुष्मिता म्हणत असते की बघितलं का, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी घेईल चाव्या मिळवून, आणि घेतल्या ना, आता अजून काय करायचंय? तेव्हा मात्र त्या क्षणी समरने अंशुमनची कॉलर पकडून त्याला खेचत आणलेला असतो आणि त्याला त्याची लायकी दाखवलेली असते. त्याला दाखवून दिलेलं असतं की त्याची काय लायकी आहे. आणि आता मात्र ते दोघं जण पाहतच राहतात. इकडे मात्र मल्लिका आता चाव्या हातात घेऊन असते, म्हणजे सुष्मिताला दिलेल्या चाव्या ह्या मल्लिकाच्या हातात असतात. आणि स्वानंदी तिथं उभी असते. तेव्हा समर म्हणतो की काकू, त्या चाव्या स्वानंदी मॅडमच्या हातात दे, त्या चाव्यांवर फक्त आणि फक्त स्वानंदी मॅडमचा अधिकार आहे. असं म्हणत समरने त्या चाव्या स्वानंदीला दिलेल्या आहेत आणि तिचा हक्क, तिचा अधिकार तिला पुन्हा मिळवून दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.